नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद जे काही भरती आहे, जिल्हा परिषद गट क सरळ सेवा भरती, तर त्या संदर्भात बघा हॉल तिकीट आले आहे. तर हॉल तिकीट संदर्भात जे काही सुधारित वेळापत्रक आहे, तर सुधारित वेळापत्रक या ठिकाणी बघा पब्लिश झालं आहे. आणि हे हॉल तिकीट जे आहे ते पेसा संदर्भात ज्या 13 जिल्हे आहेत, तर त्या 13 जिल्हे आणि महत्त्वाचं जे काही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर ह्या जिल्ह्यांमधील आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50%, हंगामी फवारणी क्षेत्र असेल. आणि बघा जे काही आरोग्य परिचारिका आहे आणि संबंधित जे काही महिला आरोग्य सेविका आहे, तर ह्या संदर्भात बघा संपूर्ण जे काही हॉल तिकीट आहे तर ती आलेली आहे. तर ते तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता, तर त्या संदर्भात इथं बघा तुम्हाला जी स्टेप आहे तर ती दाखवतोय. तर तुम्हाला जे काही लिंक आहे तर ती लिंक बघा, आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लिंकही मिळून जाईल. तर या ठिकाणी लिंक आहे, ह्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही वेबसाईटला याल. तर इथं बघा महत्त्वाचं जे काही डिटेल्स देण्यात आली आहे. तर आधी जे काही लँग्वेज असेल, तुम्हाला कोणत्या लँग्वेजमधून सध्या बघा जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला पाहिजे, मराठीमधून पाहिजे असेल तर इथं क्लिक करा, इंग्रजीमधून पाहिजे असेल तर इथं क्लिक करा. त्यानंतर हा जो कॉलम दिला आहे तर ह्या ठिकाणी एक तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असणे गरजेचं आहे किंवा मग रोल नंबर. मग हा जो रोल नंबर आहे तो हॉल तिकीट आल्यावरच आपल्याला कळेल, किंवा मग संबंधित उमेदवाराला ज्याचं 18 तारखेला बघा हॉल जी एक्झाम आहे, तर त्या 18 तारखेला जर एक्झाम असेल तर त्यांना मेल थ्रू सध्या बघा त्यांना जो काही संदेश असेल तर तो आलेला आहे. तर आपल्याकडे फक्त आता रजिस्ट्रेशन नंबर आहे, जेव्हा आपण अप्लिकेशन केलं होतं तर त्या ॲप्लिकेशनमध्ये बघा रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे. तर ह्या इथं स्क्रीनवर तुम्हाला बघा दिसत आहे. तर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर तो रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी बघा डेट ऑफ बर्थ संदर्भात दिलेला आहे. कारण आपल्याकडे जो पासवर्ड आहे तर तो पासवर्ड एकंदरीत रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा आपल्याकडे पासवर्ड एक मेसेज थ्रू आला होता. त्याच्यामध्ये कॅपिटल किंवा स्मॉलमध्ये लेटरमध्ये बघा पासवर्ड होता, किंवा मग या ठिकाणी डेट ऑफ बर्थ संदर्भात आपण टाकू शकतो पासवर्ड. तर आता डेट ऑफ बर्थ कशा पद्धतीने या ठिकाणी टाकायचं, तर इथं जे काही देण्यात आलं आहे का DD, MM आणि YY. जर समजा आता जन्मतारीख तुमची एखाद्याची 14 ऑगस्ट असेल, 14 ऑगस्ट आणि 1990, तर समजा आता ह्याची जन्मतारीख ही असेल, तर ह्या ठिकाणी तुम्ही काय टाकू शकतात, तर इथं बघा 14 टाकायचं, त्यानंतर डॅश द्यायचा, त्यानंतर ऑगस्ट कितवा महिना आहे, 8वा महिना आहे म्हणून ह्या ठिकाणी 08 करायचं. त्यानंतर बघा लास्टमध्ये इयर दिलेलं आहे, म्हणजे हे जे इयर आहे तर ते इयर या ठिकाणी डॅश द्यायचा आणि इयर जे असेल तर 90 अशा पद्धतीने टाकायचं. म्हणजे तुमचं या ठिकाणी पासवर्डच्या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ काय असेल, तर 14-08-90, तर अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. तर ही जी डॅश आहे तर ती डॅश द्यायला विसरू नका, जेणेकरून इथं पासवर्ड तुम्हाला करेक्ट ह्या ठिकाणी बघा लिहिला जाईल. त्यानंतर ह्या ठिकाणी जो काही कॅप्चा कोड दिसतोय आपल्याला, हे बघा, हे जे कॅप्चर आहे 5 संख्या, तर ती संख्या तुम्हाला इथं बघा टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन म्हणून आहे, तर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा हॉल तिकीट आलेलं असेल, ज्यांचं एक्झाम इथं लक्षात घ्या 18 तारखेला आहे, तर त्यांचं जो हॉल तिकीट सध्या वेबसाईटला अवेलेबल झालं आहे. तर इथं ज्यांचं समजा लॉग इन करून इथं इनव्हॅलिड जर तुमचं इथं येत असेल, तर त्याचा अर्थ काय होतो की तुमची एक्झाम सध्या 18 तारखेला नाही. तर तुम्ही उद्या किंवा परवा च्या दिवशी सध्या बघा चेक करा, जेणेकरून सध्या हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट सध्या यायला सुरुवात झाली आहे. आणि एकंदरीत संपूर्ण जे काही एक्झामचे हॉल तिकीट आहे तर त्या हॉल तिकीट ज्याची एक्झाम असेल तर त्यांचे इथं जनरेट हे झालेले असेल. तर इथं खाली बघा सूचना देखील दिलेली आहे, जी काही हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीटचं सध्या बघा क्लोज जी डेट आहे, क्लोजर ऑफ कॉल लेटर डाउनलोड, तर त्या संदर्भात 18 तारीख देण्यात आली आहे. म्हणजे ज्यांची 18 तारीखपर्यंत ज्यांची एक्झाम आहे 18 तारखेला, तर त्यांचे हॉल तिकीट सध्या आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या, जेणेकरून हॉल तिकीट बघा तुमचं हे डाउनलोड होऊ शकतं. तर सध्या तरी पर्यवेक्षिका संदर्भात 18 तारखेला एक्झाम आहे जिल्हा परिषदची, तर त्यांचंच हॉल तिकीट आलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट तुमचं हे डाउनलोड करू शकता. लॉग इन केल्यानंतर प्रिंट बटन येईल इथं निळ्या पट्टीमध्ये, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF ही डाउनलोड होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जिल्हा परिषदचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता. तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. तर इतर जे काही आरोग्यसेवक असेल, ग्रामसेवक असेल 40%, 50% आरोग्यसेवक, तर त्या संदर्भात तुम्ही उद्या चेक करा. उद्या नक्कीच त्या संदर्भात हॉल तिकीट आहे ते अपलोड झालेले असतील. तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील.
तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.